या आपल्या मेंटॉरशिप बॅचचा किंवा आपल्या एकूण बॅचेसचा आपल्या या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन आतापर्यंत आपले बरेचसे विद्यार्थी जसे की सिद्धार्थ 2022 मध्ये IPS झालेला आहे, तो 2022 मध्येच तुषार हा IRMS म्हणून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, 2023 मध्ये ओंकार हा सुद्धा IRMS झालेला आहे, 2023 मध्येच सूरज हा सुद्धा त्या ठिकाणी IRS त्याला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर यावर्षी आदिती तिने 63वी रँक मिळवून ती डेफिनेटली IAS होणार आहे आणि पुढच्या स्लाइडवर तुमचा फोटो असणार आहे. त्यासाठी आपल्याला आन्सर रायटिंग करणं, अभ्यास करणं आणि योग्य मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे. 1 to many मध्ये प्रॉब्लेम तोच असतो की तुम्हाला प्रत्येक जण अटेन्शन नाही देऊ शकत वैयक्तिक, पण टेस्ट सिरीज ही 1-on-1च असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा पेपर हा 1-on-1 चेकच झाला पाहिजे आणि तुम्हाला पर्सनल फीडबॅक मिळाला पाहिजे. अँड थँक्यू सो मच फॉर युअर रिस्पॉन्स. दॅट्स वाय we are starting our second batch of Sociology Test Series and Mentorship Program for the upcoming 2025 UPSC Mains. Hello friends, नमस्कार. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल. मित्रांनो, so what happened that lot of times students write down answer. They thought that I have wrote down the very excellent answer, but have you gone through this experience that after writing answer for the 20 marks you have received just 3 marks? Don't worry, you are not alone. A lot many students are there who faces same problem, same dilemma. But what is the solution? What is the reason behind that? First of all, see, आपण आन्सर लिहितोय पण आपण UPSC ला काय पाहिजे ते आन्सर लिहितोय का? Those demands you need to first of all chalk it down. You need to first of all identify and develop those qualities. Then only you can also get those kind of good marks so that you can also come here. Here means here as a next IAS or next IPS. Okay. So we are starting that thing here. Basically, what happens that many times students they got stuck down. एक प्रॉब्लेम येतो मुलांना. कुठला प्रॉब्लेम येतो तो म्हणजे असा की एक सेम स्ट्रगल असतो बघा त्यांच्या आयुष्यातला. आणि तो स्ट्रगल काय आहे? फॉर एक्झाम्पल, एक पेपर लिहित असताना इनकम्प्लीट कव्हरेज, पेपर पूर्णच होत नाहीये. सेकंड, पुअर आर्टिक्युलेशन. म्हणजे काय, प्रत्येकाला असं वाटतं मेन्स दिलेल्या की मी खूप छान आन्सर लिहिलंय, पण नाही. जेव्हा आपण चेक करतो, जेव्हा आम्ही चेक करतो, तेव्हा त्यांना जेव्हा आम्ही ते रिमार्क देतो तेव्हा त्यांना कळतं की ओ माय गॉड, म्हणजे ह्या गोष्टीने हे लिहिणं अपेक्षित होतं, ते झालंच नाहीये. बर, हे काय होतं? कारण आर्टिक्युलेशन नाहीये, फक्त आम्ही पॉइंट्स जॉट डाऊन केले, पण बाकीच्या गोष्टींचं काय? नेक्स्ट, नो पर्सनल फीडबॅक. हे का होतं? आर्टिक्युलेशन का जमत नाही, डिमांड्स का ओळखता येत नाहीत? कारण पर्सनल फीडबॅक नाहीये. 1 to many मध्ये प्रॉब्लेम तोच असतो की तुम्हाला प्रत्येक जण अटेन्शन नाही देऊ शकत वैयक्तिक, पण टेस्ट सिरीज ही 1-on-1च असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा पेपर हा 1-on-1 चेकच झाला पाहिजे आणि तुम्हाला पर्सनल फीडबॅक मिळाला पाहिजे. तो सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट ते म्हणजे कन्फ्युजन ऑन व्हॉट टू राईट अँड व्हॉट टू लीव्ह. म्हणजे होतं काय की पेपर कव्हर होत नाही. याची अनेक कारण आहेत, त्यापैकी हे एक महत्वाचं कारण आहे. मला येतं म्हणून मी लिहायचं का? नाही, जे विचारलंय ते लिहिलं पाहिजे. आर यू करेक्ट? सो द सेम थिंग इज देअर आणि आपल्याला हेच इथे दूर करायचंय. दॅट्स वाय द सोल्युशन इज व्हॉट? आवर नेक्स्ट बॅच ऑफ टेस्ट सिरीज. अगेन दिस बॅच इज गोइंग टू स्टार्ट ऑन 11th June. Might be there is a possibility that UPSC will declare the prelims result of this 25th May on a 10th of June. Yes, there is a probability that within 15 days, last year also UPSC has declared the result of UPSC prelims, and this year it is a probability that on the 10th of June they will declare the result of the prelims. So we have started from the 11th June. Then the next test will be on 18th June. So every Wednesday we have scheduled your test. Every test is a full length test. Then there will be 4 comprehensive tests. After discussing or after going through all the topics of the paper first, there will be a separate comprehensive test on the 2nd July for the paper first. After that, you will start study paper second. There will be 3 major tests we will conduct on the paper 3, and after that, you will also have a 1 separate comprehensive test on the paper second on the 30th July. After that, we are going to conduct 2 tests on a very simulated manner, on a 6th August.
Means what? After finishing all these tests, there are total 10 tests. Okay. आणि ह्या सर्व टेस्ट झाल्यानंतर पुढे तुमच्याकडे जवळपास 15 दिवस राहतात आणि या 15 दिवसामध्ये तुम्ही पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी रिवाइज करू शकता. तोपर्यंत तुमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल, तोपर्यंत तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये मोस्ट ऑफ द जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर झालेले असतील आणि तुम्ही कॉन्फिडंट असाल तुमची एक्झाम त्या ठिकाणी फेस करण्यासाठी. फोक्स, आपल्या ह्या टेस्ट सिरीज मध्ये जी वैशिष्ट्ये आहेत ते 10 केअरफुली स्ट्रक्चर्ड टेस्ट आर देअर. ओके. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, 6 सेक्शनल आहेत आणि 4 फुल लेंथ टेस्ट आहेत. डिटेल मॉडेल आन्सर हिंट्स असणार आहेत आणि जिथे शक्य आहे जे डी टाईपचे जे क्वेश्चन्स असतात जे व्हेरी अप्लाइड अँड व्हेरी कॉम्प्लिकेटेड असतात तिथे आपण फुल लेंथ आन्सर्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे काय होईल की आपल्याला खूप छान पद्धतीने एक अंदाज येईल की कशा प्रकारे आन्सर लिहायचं आहे. पुढे वन ऑन वन मेंटॉरिंग असेल. येस, विथ मी पर्सनली आय विल बी टेक केअर ऑफ यू. नेक्स्ट, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे. ऑफलाईन पण आहे आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही येऊ शकता. लाईव्ह हायब्रिड डिस्कशन्स. आफ्टर एव्हरी डिस्कशन, आफ्टर एव्हरी टेस्ट देर विल बी अ डिस्कशन लाईव्ह. आणि ते कसं असेल, तुम्ही ऑफलाईन असाल तर तुम्ही समोरच असाल, नसाल तुम्ही ऑनलाईन असाल, काही प्रॉब्लेम नाहीये. बट आफ्टर दॅट देर विल बी अ वन ऑन वन पर्सनल डिस्कशन ऑफ युअर क्वेश्चन पेपर, आन्सर शीट, ते सुद्धा त्या ठिकाणी असणारच आहे. आणि रिअल इव्हॅल्युएशन, नॉट जस्ट टिक मार्क्स. म्हणजे गुड, व्हेरी गुड, नीड टू इम्प्रूव्ह, एवढं असं आपण ते करत नाही. वी हॅव डेव्हलप्ड व्हेरियस पॅरामीटर्स अँड ऑन दोज ऑल पॅरामीटर्स वी चेक युअर कॉपी. Okay, for example flow, for example application of the knowledge, for example thinkers, case studies, okay, articulation of content. So हे सगळ्या गोष्टी आहेत, जवळपास 12 पॅरामीटर्स आहेत. आपण त्याच्यावरती तुमचे आन्सर चेक शीट जे आहे ते चेक करणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला नक्की कळेल की नक्की मी कुठे कमी पडतोय आणि मला कुठे इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. गुड, व्हेरी गुड याच्यामुळे काही होत नसतं, हे तुम्हालाही खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ओके फ्रेंड, सो हे आपण या ठिकाणी 4 गोष्टीवर जास्त भर देणार आहोत. एक, तुमचे विकेस्ट एरियाज कोणते आहेत, त्याचबरोबर युपीएससीच्या स्टँडर्ड नुसार आपल्याला आन्सर चेक केल्यानंतर तुम्ही कुठे कमी पडता आहात. त्यानंतर कॉन्टेक्स्चुअल जस्टिफिकेशन्स, म्हणजेच काय, द कॉन्टेक्स्ट. सी, बेसिकली कुठल्याही आन्सरमध्ये 3C फार महत्वाचे असतात. एक म्हणजे कॉन्टेंट, पण त्याच्याही अगोदर असतो तो म्हणजे कॉन्टेक्स्ट. ओके. आणि त्याच्या बरोबरने तिसरा असतो तो म्हणजे करंट ऍप्लिकेशन. सो अशा पद्धतीने 3C ह्या फार इम्पॉर्टंट बाबी असतात ज्या तुमच्या आन्सरमध्ये असल्या पाहिजे. ते आहेत का नाही हे आपण तपासणार आहोत. आणि त्याचबरोबर यू विल गेट इंटरेस्ट आफ्टर एव्हरी टेस्ट, नॉट जस्ट द लास्ट week before mains. So basically काय होणार आहे, so here when we'll start our discussion, our first test, after that, after the completing all the schedule, after the completing all the particular test series and mentorship program, you will become a much more confident candidate. आणि तेच फार मॅटर करतं. कॉन्फिडन्स नसेल तर आपण नाही पास होऊ शकत कुठलीही एक्झाम. ओके फोक्स, सो दॅट्स वाय हे आपल्याला करायचं आहे. आपण बऱ्याच गोष्टी अजून त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल एखादं मॉडेल आन्सर असेल तर आपल्या त्या टाइम पिरियड मध्ये कसं लिहिता येईल यासाठी आपण तुमची टेस्ट झाली की लगेच तुम्हाला आपण ते मॉडेल आन्सर देऊन ते लिहायला लावणार आहोत. तेवढ्या 7 मिनिटांमध्ये असेल ते 8 मिनिटांमध्ये, 6 मिनिटांमध्ये. सो आपल्याला ते सुद्धा तिथे करायचं आहे. सो फोक्स, व्हॉट बेसिकली हॅपन दॅट if you have ever felt that you are almost there but something is missing, it's not more notes, it's a direction. And that's why direction is very important than just writing on a piece of paper, just getting evaluated. Okay, what is more important thing, where I am heading and where it is needed. कुठे जायचंय हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी पर्सनल मेंटरशिप इज व्हेरी क्रिटिकल फॉर यू पीपल. मग पुढे काय आता तर आपली फर्स्ट जे टेस्ट असेल ती 11 जून पासून सुरू होते. नेक्स्ट ऑफलाईन प्लस ऑनलाईन आपण दोन्ही प्रकारे आपण त्या टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला वन ऑन वन मेंटॉरिंग, जर तुम्हाला सुरुवातीला भेटायचं असेल, पुढे तुम्हाला कुठल्या प्रकारच्या गायडन्स हवे असतील, येस आय विल बी देअर. लेट्स क्रॅक दिस एक्झामिनेशन बाय हेल्पिंग विथ इच अदर, बाय वर्किंग विथ इच अदर. ओके. आणि आपल्याला त्या पद्धतीने जायचं आहे फोक्स. आणखी तुम्हाला कुठेही काही अडचण असेल या टेस्ट सिरीज बद्दल तरी सुद्धा तुम्ही आपल्याला दिलेल्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. और तुम्हाला जर प्रत्यक्ष येऊन भेटायचं असेल तर भेटू शकता, काहीही अडचण नाहीये. लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाचं काय असेल तर वाचनापेक्षा या परीक्षेमध्ये लिहिणं फार महत्वाचं आहे. अँड दॅट्स वाय
you need to write it down. म्हणजे मी मुलांना सांगतोय आता सुद्धा आपल्या फर्स्ट बॅच मधल्या की पहिलं काम काय करायचं, लिहा. अगोदर मागचे 2 क्वेश्चन पेपर काढा, लिहा. वेळ पुरणार नाहीये माहितीये, बरेच आन्सर चुकतील माहितीये, कॉन्टेंट आठवणार नाही माहितीये, तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा वाटतील की अरे मला ह्या गोष्टी जमत नाही, मला ऍप्लिकेशन जमत नाहीये. काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, तेच तर आपल्याला शोधायचं आहे. सो युअर फर्स्ट टेस्ट विल बी लाईक अ डायग्नोस्टिक टेस्ट वेअर वी विल फाइंड आउट what is lacking in your answer and we will work upon after that continuously. That's why this test series will be bilingual, English आणि मराठी मध्ये. So why you are waiting? Just join the course and stay connected and let's crack this examination. Thank you so much. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.